नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत नोकरी प्रोफाईलबद्दल. आपल्या प्रत्येकाची नोकरीवर प्रोफाईल आहे, पण आपल्याला हवे तसे कॉल्स येत नाहीत. आपल्याला अपॉर्च्युनिटीज मिळत नाहीत. आपण शॉर्टलिस्ट होत नाही जिथे आपण अप्लाय करतो. तर अशा काही गोष्टी आहेत ज्या ॲज अ रिक्रूटर आम्ही नोकरीच्या प्रोफाईलमध्ये बघतो. कॅन्डिडेट सर्च करताना ज्या तुम्ही जर बारकाईने लक्षात घेतल्या तर तुम्हाला तुमची नोकरी प्रोफाईल अपडेट ठेवता येईल आणि तुम्ही मॅक्सिमम शॉर्टलिस्ट व्हायला तुम्हाला मदत होईल. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ॲज अ रिक्रूटर आम्ही काय काय बघतो आणि तुम्ही काय काय चेंजेस करायला हवे, त्या सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप मी सांगणार आहे. तर सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण नोकरीवर प्रोफाईल बनवतो तेव्हा आपला मोबाईल नंबर आणि आपला ईमेल ॲड्रेस नोकरी व्हेरीफाईड असणं गरजेचं आहे. जेव्हा आम्ही कॅन्डिडेट सर्च करतो तेव्हा आम्ही त्याचा प्रोफाईल पिक्चर, त्याच्यानंतर त्याचे डिटेल्स चेक करताना तो नोकरी व्हेरीफाईड आहे की नाही ही गोष्ट जाणीवपूर्वक बघतो. आणि जे लोक नोकरी व्हेरीफाईड आहेत त्यांनाच मॅक्सिमम कॉल केले जातात किंवा त्यांच्याच प्रोफाईल रिफ्लेक्ट होतात. आता राहिला प्रश्न प्रोफाईलचा. जेव्हा आम्ही प्रोफाईलवर येतो तेव्हा सगळ्यात पहिली गोष्ट असते ती म्हणजे तुमचं नाव आणि तुमचा प्रोफाईल फोटो. बरेच मुलं प्रोफाईल फोटो म्हणून आपला एखादा गॉगल लावलेला फोटो किंवा आपला एखादा सेल्फी अपलोड करतात. तर असं अजिबात करू नका. तुमचा एक प्रॉपर पासपोर्ट साईज फोटोसारखा फोटो तुम्ही अपलोड करणं गरजेचं आहे. किंवा एक प्रोफेशनल फोटो ज्याला एक प्लेन बॅकग्राऊंड असेल असा एखादा फोटो तुमचा अपलोड करा. त्यानंतर तुमचं नाव हे संपूर्ण नाव तुमचं असणं गरजेचं आहे. नावासोबतच आम्ही काय काय गोष्टी बघतो, काय काय फील्ड असतात ज्या आम्हाला दिसतात, जेणेकरून आम्ही त्या कॅन्डिडेटला कॉल करायचा की नाही करायचा हे ठरवतो. याबद्दल मी डिटेलमध्ये सगळं सांगतो. सगळ्यात पहिलं म्हणजे तुमचा एक्सपिरियन्स दिसतो. तुम्ही किती वर्ष तुम्हाला एक्सपिरियन्स आहे हे तिथे मेन्शन करणं गरजेचं आहे. 10 वर्ष, 5 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष. त्यानंतर तुमचा करंट CTC तिथे दिसतो. तुमची सॅलरी इन लॅक्स किती आहे ॲन्युअली ते तुम्ही तिथे मेन्शन करता. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही तुमचा नोटीस पिरियड मेन्शन करता. 30 डेज, 90 डेज, 15 डेज, लेस दॅन 15 डेज. ह्या सगळ्या गोष्टी तिथे आम्ही पहिल्यांदा ॲज अ रिक्रूटर बघतो. त्यानंतर तुमचा करंट रोल तिथे दिसतो. तुम्ही जिथे करंटली कामाला आहात त्या कंपनीचं नाव, तुमची प्रोफाईल, मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर, ज्युनियर ऑफिसर जे काही असेल तुमचा पोस्ट ती दिसते. त्यानंतर तुमची हायेस्ट डिग्री, BCom आहात, MCom आहात, तुम्ही इंजिनियर आहात, तुम्ही अजून काही स्पेशलायझेशन केलं आहे, त्या सगळ्या गोष्टी तिथे दिसतात. आणि नंतर दिसतं तुमचं प्रिफर्ड लोकेशन. म्हणजे जर सध्या तुम्ही मुंबईमध्ये काम करताय पण तुम्हाला पुण्याला जॉब हवा आहे, तुम्हाला दिल्लीमध्ये जॉब हवा आहे, तुम्हाला बँगलोरमध्ये जॉब हवा आहे, तर तिथे तुम्ही तुमच्या प्रिफर्ड लोकेशनमध्ये ह्या गोष्टी मेन्शन करू शकता. आपल्यातल्या बऱ्याच मुलांना ह्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये माहीत नसतात. आणि मग जेव्हा आम्ही प्रोफाईल चेक करतो तेव्हा यातल्या बहुतांश गोष्टी प्रॉपरली मेन्शन नसल्यामुळे आम्ही ती प्रोफाईल स्किप करतो. तर लक्षात ठेवा, सगळ्यात पहिलं तुमचा एक्सपिरियन्स, तुमचं करंट CTC, तुमचा नोटीस पिरियड, तुमचं करंट जॉब प्रोफाईल, तुमची हायेस्ट डिग्री आणि तुमचं प्रिफर्ड लोकेशन. या सगळ्या गोष्टी तुम्ही प्रॉपरली मेन्शन करणं खूप गरजेचं आहे. जेणेकरून जेव्हा जेव्हा रिक्रूटर तुमच्या प्रोफाईलला व्हिजिट करेल तेव्हा सगळ्यात पहिलं तो ह्या सगळ्या गोष्टी बघणार आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतरच तो ठरवणार आहे की त्याने तुम्हाला कॉल करायचा आहे की नाही, त्याने तुमचा रिझ्यूम डाउनलोड करायचा की नाही, त्या तुमच्या प्रोफाईलमध्ये तो इंटरेस्टेड आहे की नाही, ह्या पहिल्या इम्प्रेशनवरून ठरणार आहे. सो फर्स्ट इम्प्रेशन तुमचं चांगलं पडायला हवं तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपरली मेन्शन करणं गरजेचं आहे. बऱ्याचदा मुलं ईमेल ॲड्रेस मेन्शन करत नाहीत, कॉन्टॅक्ट नंबर मेन्शन करत नाहीत किंवा नोटीस पिरियड मेन्शन करत नाहीत किंवा CTC 00 टाकतात. या सगळ्या गोष्टी अवॉइड करा. जेणेकरून तुम्ही जरी एक्सपिरियन्स असाल तरी तुम्हाला शॉर्टलिस्ट केलं जाणार नाही, कारण तुमची माहिती अपूर्ण आहे. रिक्रूटर तुम्हाला स्किप करून पुढे जाईल आणि तुमच्यापर्यंत कुठलाही कॉल येणार नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपर नीट अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि ह्यासाठी तुम्ही तुमची प्रोफाईल डेली अपडेट करणं गरजेचं आहे. बऱ्याचदा आम्ही ॲज अ रिक्रूटर जेव्हा नोकरीवर
प्रोफाईल शोधतो तेव्हा आम्हाला एक म्हणजे आम्ही जेव्हा प्रोफाईलमधल्या आमच्या ज्या जॉब डिस्क्रिप्शनमधल्या गोष्टी असतात त्या आम्ही जेव्हा सर्च करतो, कीवर्ड्स आम्ही जेव्हा टाकतो, तेव्हा आम्हाला फिल्टर करायला ऑप्शन असतो. त्या फिल्टरमध्ये आमच्या JDमधले शब्द आम्ही अपलोड करतो. त्याच्यानंतर आम्ही कोणता CTC असायला हवा, म्हणजे आमचं बजेट 5 लाख आहे तर आम्ही 3 ते 4 लाख असणाऱ्या मुलांनाच आम्ही शोधतो आहे. आम्हाला कोणत्या लोकेशनमधली मुलं हवीत, मुंबई पुण्यातलीच हवीत की ऑल ओव्हर इंडियामधली हवीत. त्यानंतर जे काही प्रोफाईल आम्ही बघतो आहे ते कधी ॲक्टिव्ह आहेत नोकरीवर, म्हणजे ते ॲक्टिव्हली जॉब सर्च करत आहेत की नाही सर्च करत आहेत. म्हणजे करंटली ॲक्टिव्ह असतात, काही लास्ट 7 डेजमध्ये असतात, काही लास्ट 15 डेजमध्ये असतात, काही लास्ट 1 मंथमध्ये असतात. तर काही लोक फक्त प्रोफाईल क्रिएट करून ठेवतात पण तिथे विजिटच करत नाहीत. आणि अशी लोक जॉब सर्च करत असतात पण प्रोफाईल त्यांची ॲक्टिव्ह नसल्यामुळे रिक्रुटर त्यांना कॉल करत नाही. सो तुम्ही जर जॉब शोधताय तर तुम्ही नोकरी प्रोफाईल तुमची ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे, जेणेकरून रिक्रुटरला कळतं की हा मुलगा ॲक्टिव्हली जॉब सर्च करतो आहे आणि ह्याला नोकरीची गरज आहे. अशा लोकांनाच आम्ही मॅक्सिमम फोन करतो, कारण आम्ही फिल्टर लावताना असा फिल्टर लावतो की लास्ट 1 मंथमध्ये ॲक्टिव्ह असणारी प्रोफाईलच मला दाखवा. सो तुमची प्रोफाईल ॲक्टिव्ह असणं हे खूप गरजेचं आहे. आता बरीच मुलं काही ट्रिक्स वापरतात. बरीच मुलं नोटीस पिरियड प्रॉपर मेन्शन करत नाहीत. नोटीस पिरियडमध्ये ते लोक जरी 90 डेज असेल तरी लेस दॅन 15 डेज दाखवतात. बरीच मुलं CTC 00 दाखवतात. बरीच मुलं प्रिफर्ड लोकेशन नीट दाखवत नाहीत. अशा लोकांना कधी लकीली शॉर्टलिस्ट करतात रिक्रुटर, पण त्यांना जेव्हा फोन करतो आम्ही तेव्हा त्यांची मिळालेली उत्तरं समाधानकारक नसतात, त्यामुळे ते शॉर्टलिस्ट होत नाहीत. सो माझ्या हिशोबाने तुमची जेवढी काही प्रोफाईल तुम्ही ऑथेंटिक आहे, तुम्ही जे काही ॲक्च्युअलमध्ये आहात, जे काही तुमचा CTC आहे, जो काही तुमचं नोटीस पिरियड आहे, जो काही तुमचा एक्सपिरियन्स आहे, जे काही तुमचं प्रिफर्ड लोकेशन आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही प्रॉपरली मेन्शन करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून पुढे जाऊन तुम्हाला फोन आल्यानंतर तुम्ही गोंधळणार नाही किंवा तुमच्या बोलण्यात आणि तुमच्या प्रोफाईलमध्ये जर काही डिफरन्स आढळला तर HR तुम्हाला शॉर्टलिस्ट करणार नाही आणि तुमची प्रोफाईल करायची नेक्स्ट टाईमसुद्धा कधी त्यांच्यासमोर आले ती तुम्हाला फोन करणार नाही, जरी तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तरीसुद्धा. आता अजून काही गोष्टी आहेत त्या म्हणजे प्रोफाईल समरी असते. जे काही आपण प्रोफाईल समरी आहे, म्हणजे मी सो अँड सो वर्ष मी ॲज अ मॅनेजर म्हणून या अमुक बँकेत काम करतो आहे, किंवा मी अमुक ठिकाणी IT इंजिनियर म्हणून गेली 15 वर्ष काम करतो आहे, मी एक्सपिरियन्स आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्या शॉर्ट समरीमध्ये तुम्ही मेन्शन करणं गरजेचं, जेणेकरून जेव्हा तुमच्या प्रोफाईलला रिक्रुटर विजिट करतो तेव्हा तुमची समरीपासून त्याला ॲक्च्युअल आयडिया येते की हा माणूस नक्की कशामध्ये ह्याने काम केलं आहे. बऱ्याचदा जेव्हा आम्ही समरी बघतो तेव्हा आम्ही ठरवतो की याचा रिझ्युमे चेक करायचा की नाही, कारण ॲज अ रिक्रुटर प्रत्येक रिझ्युमे जाऊन बघणं आणि डाउनलोड करणं आम्हाला परवडणारं नसतं. आम्हाला काही ठराविक रिझ्युमे डाउनलोड करायचंच मुभा असते, त्याच्यानंतर आम्हाला ते चार्जेस पडतात. सो ॲज अ रिक्रुटर आम्ही सगळ्यांचे रिझ्युमे डाउनलोड करून बघत नाही. सो तुमची प्रोफाईल ही महत्त्वाची आहे. तुमची प्रोफाईल बघून तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी ज्या मी मेन्शन केल्या आहेत, तुमचं CTC, करंट, तुमचं लोकेशन, तुमचं प्रिफर्ड लोकेशन, तुमचं जॉब डिस्क्रिप्शन, तुमचं जॉब प्रोफाईल, तुमचा लास्ट सीन तुम्ही कधी आहात, कधी ॲक्टिव्ह आहात, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आम्ही बघू तेव्हा आम्ही ठरवू की आम्ही तुमच्या रिझ्युमेपर्यंत जायचं आहे की नाही जायचं. प्रोव्हायडेड तुमचा कॉन्टॅक्ट नंबर आणि तुमचा ईमेल ॲड्रेस प्रॉपरली नोकरी व्हेरीफाईड असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर येते ही गोष्ट की जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपर असतात तेव्हा रिक्रुटर तुमचा रिझ्युमे बघतो. बऱ्याच मुलांचे मी बघितलेत, बऱ्याच मुलांचे रिझ्युमे प्रॉपर फॉर्मॅटमध्ये नसतात. माझं असं म्हणणं आहे की तुमचा रिझ्युमे हा PDF फॉर्ममध्येच असणं गरजेचं आहे. बरीच मुलं वर्ड फाईल अपलोड करतात आणि त्याला अलाइनमेंट नीट नसते, नाव वेगळं असतं, ओव्हरहेड झालेलं असतं, स्पेस नीट नसतो. त्यामुळे असे रिझ्युमे जेव्हा आम्ही बघतो तेव्हा आम्ही त्यात बारकाईने बघण्याचं म्हणजे आम्ही वेळच घालवत नाही, कारण ॲज अ रिक्रुटर आम्हाला दिवसभरात 100-150 लोकांना कॉल करायचे असतात, 100-150 प्रोफाईल आम्हाला चेक करायचे असतात. त्यामुळे जे काही प्रॉपर फॉर्मॅटमध्ये असतील, जे काही नीट दिसत असतील, जे काही PDF असतील तेवढेच आम्ही उचलतो, तेवढ्याच लोकांना आम्ही शॉर्टलिस्ट करतो आणि तेवढ्याच लोकांना आम्ही फोन करतो. सो तुमचा रिझ्युमे हा
प्रॉपर फॉर्मॅटमध्ये असणं गरजेचं आहे. मी तर म्हणेन PDF असणं गरजेचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही प्रॉपरली तुमच्या नोकरी प्रोफाईलवर अपडेट आहेत की नाही हे आजच जाऊन चेक करा, जेणेकरून तुम्हाला शॉर्टलिस्ट व्हायला लवकरात लवकर मदत होईल. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे, ती म्हणजे नोकरीवरून फोन करणारा कुठलाही माणूस कधी तुमच्याकडे पैशाची मागणी करत नाही. ॲज अ रिक्रुटर आम्ही जे काही रिक्रुटमेंट करतो ती सगळे रिक्रुटमेंट झाल्यानंतर आम्हाला आमची कंपनी अमुक पैसे देणार असते. जो काही ॲन्युअल CTCचा पर्सेंटेज असतो तो ठरलेला असतो. सो जे काही तुम्हाला फोन करतात की तुम्हाला आम्ही अमुक ठिकाणी तुमचा जॉब आहे, तुम्हाला ॲज अ रजिस्ट्रेशन फी म्हणून तुम्हाला 10,000 15,000 रुपये द्यावे लागतील, अशा लोकांना बळी पडू नका. आणि ज्या काही मी गोष्टी सांगितल्या त्या प्रॉपरली तुमच्या नोकरी प्रोफाईलमध्ये आहेत की नाही आजच चेक करा. नसतील अपडेट तर त्या सगळे अपडेट करा. उद्यापासून तुम्हाला रेग्युलर फोन्स यायला सुरू होतील. आणि जर तुम्ही ॲक्टिवली सर्च करता तर माझं म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये नोकरीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. तिथे तुम्ही कोणत्या जॉब्सला अप्लाय केलं तेही दिसेल. तुम्ही तुमच्या रिक्वायर्ड जॉबसाठी सर्च पण करू शकता. तुमचे ॲप्लिकेशन दिसतील, तुमच्या ॲप्लिकेशनचे स्टेटस दिसतील. नोकरीचे अजून अनेक ऑप्शन्स आहेत की तुम्ही रिक्रुटरचे नंबर घेऊ शकता, रिक्रुटरशी टचमध्ये राहू शकता, किंवा ॲडव्हान्स सर्चचं ऑप्शन आहे, ॲडव्हान्सचे पेड सर्व्हिसेस आहेत नोकरीच्या. या सगळ्या गोष्टी तुम्ही प्रॉपर जर नोकरी प्रोफाईल अपडेट केली, नोकरीवर तुम्ही केलात आणि तुम्ही सगळ्या गोष्टी बारकाईने बघितल्या तर त्यांचा बराचसा फायदा तुम्हाला होऊ शकतो, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर जॉब मिळवून द्यायला नोकरी मदत करेल. आणि हा व्हिडिओ नोकरीने पेड नाही आहे, म्हणजे नोकरीचं मी हे करत नाही आहे की प्रमोशन करत नाही आहे, पण भारतातले 70 ते 80% लोक नोकरी प्रोफाईलवर आहेत, Naukri.comवर आहेत. आणि ॲज अ रिक्रुटर म्हणून सगळेजणं, जितक्या HR लोकांना मी ओळखतो ते सगळेजणं नोकरीला प्राधान्य देतात. सो तुमची नोकरी प्रोफाईल असली तर तुम्हाला जॉब शोधायला जास्तीत जास्त मदत होईल. फक्त मी ज्या काही गोष्टी सांगितल्यात आत्ता त्या सगळ्या गोष्टी तुमच्या नोकरीच्या प्रोफाईलवर अपडेट करा आणि तुमची प्रोफाईल अप टू डेट ठेवा. नेसेसरी चेंजेस करत राहा तुमचे. बरीच लोकं काय करतात, बरीच लोकं त्यांनी 10-5 वर्षापूर्वी नोकरी प्रोफाईल बनवून ठेवली असते. बरीच लोकं त्यांचा करंट एक्सपिरियन्स अपडेटच करत नाहीत. बऱ्याच लोकांनी जॉब चेंज केलेला असतो, ते रिझ्युमे अपडेट करत नाहीत. अशा काही गोष्टी तुम्ही जर जॉब सर्च करता तर अशा काही गोष्टी करू नका. तुमचा रिझ्युमे अपडेट केला असेल तर लगेच तुमच्या प्रोफाईलवर अपडेट करा. तुमचा मोबाईल नंबर चेंज झाला असेल तर अपडेट करा. तुमचा ईमेल ॲड्रेस अपडेट करा. तुमचा प्रोफाईल फोटो अपडेट करा. सगळ्या गोष्टी टाईम टू टाईम अपडेट करा, जेणेकरून तुम्हाला नोकरीवर जेव्हा तुम्हाला तुमच्या निगडीत काही जॉब सर्च केला जाईल, कॅन्डिडेट सर्च केला, तेव्हा तुमची प्रोफाईल पहिल्यांदाच समोर दिसेल. सो ॲक्टिव्ह राहा आणि मॅक्सिमम जॉब मिळवा आणि चांगल्या आयुष्यात ग्रो करा. यासारख्या अनेक टिप्ससाठी माझं द करिअर क्लिनिक हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आपण यासारखे अनेक व्हिडिओज नेहमी अपलोड करत राहणार आहोत, कारण माझ्या इंस्टाग्रामवर 60,000हून जास्त फॉलोअर्स आहेत, पण तिथे मला शॉर्ट व्हिडिओज बनवावे लागतात आणि इथे मला लाँग व्हिडिओजमध्ये मॅक्सिमम माहिती इतरांपर्यंत पोहोचवता येईल, म्हणून मी मोठमोठे व्हिडिओ बनवण्याचं ठरवलं आहे. आणि आत्ता मी प्रत्येक गोष्ट कवर करणार आहे ह्या सगळ्या माझ्या यूट्यूब चॅनलवर. सो मॅक्सिमम लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि तुमच्या काही क्वेरीज असतील जर नोकरीबद्दल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट.